ज्या मातीत जन्म घेतला असा एक राजा, ज्याने स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला, ज्याच्या नावाने आजही महाराष्ट्रात रक्त चळचळते, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शिवजयंतीचा इतिहास, तिची सुरुवात कशी झाली, ती साजरा करण्यामागील उद्देश काय आणि आजच्या काळात तिचं महत्त्व काय आहे. शिवजयंती म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महान योद्धा, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसाचा उत्सव. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्या संस्कारातून घडला हा राजा. आज आपण मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करतो, पण नेहमीपासून अशी साजरी होत नव्हती. ब्रिटिश काळात भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवण्यासाठी एक महान क्रांतिकारक पुढे आला, तो म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. 1895 साली टिळकांनी प्रथम सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. त्यांचा उद्देश होता लोकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे, गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवणे, शिवाजी महाराजांच्या आदर्शातून स्वराज्याची प्रेरणा देणे. जसे त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला, तसेच शिवजयंती ही लोक चळवळ बनली. शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार होते. रामायण, महाभारत, धर्म, न्याय, स्वाभिमान हे सगळं बालपणापासून त्यांच्या मनात रुजवलं गेलं. महाराजांनी लहान वयातच स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ही घटना भारतीय इतिहासातील एक मोठा टप्पा होता. त्यावेळी भारतात मुघल आणि आदिलशाही यांचे राज्य होते. सर्वत्र अन्याय, अत्याचार चालू होता. पण एका तरुणाने ठरवलं, आपलं स्वतःचं राज्य असलं पाहिजे. महाराजांनी प्रथम जिंकला तोरणा किल्ला. यानंतर त्यांनी राजगड, पुरंदर, कोंढाणा असे अनेक किल्ले जिंकले. त्यांच्या युद्धनीतीमध्ये गनिमिकावा ही खास रणनीती होती. महाराजांच्या पराक्रमातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे अफजल खान वध. अफजल खान आदिलशाहीचा सरदार होता. त्यांनी महाराजांना संपवण्यासाठी मोठी फौज आणली, पण महाराजांनी शौर्य आणि बुद्धिमत्तेने प्रतापगडावर त्याचा पराभव केला. ही घटना स्वराज्यासाठी निर्णायक ठरली. महाराजांनी केवळ युद्ध केलं नाही, तर उत्तम प्रशासन उभारलं. 1674 साली रायगड किल्ला येथे त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली. शिवजयंती म्हणजे फक्त मिरवणूक नाही, ती आहे स्वाभिमानाचा दिवस, न्यायाचा दिवस, शौर्याचा दिवस, श्री सन्मानाचा दिवस, धर्मनिरपेक्षतेचा संदेश. महाराजांनी कधीही अन्य धर्मावर अन्याय केला नाही. त्यांच्या सैन्यात सर्व धर्माचे सैनिक होते. ब्रिटिश सरकार भारतीयांना विभागून राज्य करीत होतं. तेव्हा लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांना वाटत होतं, जर लोकांना त्यांच्या भूतकाळाची जाणीव झाली तर ते गुलाम राहणार नाहीत. आज महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होते. मिरवणुका, ढोलताशे, शिवकालीन वेशभूषा, इतिहासाचे देखावे सादर केले जातात. शाळा महाविद्यालयांमध्ये भाषण स्पर्धा, व्याख्याने आयोजित करतात. धाडस, दूरदृष्टी, सिंहाचा सन्मान, न्यायप्रियता, उत्कृष्ट आरमार हे शिवाजी महाराजांच्या अंगी असलेले गुण होते. त्यांनी सागरी आरमार उभारून भारतीय नौदलाची पायाभरणी केली. आजच्या युवकांसाठी शिवजयंती म्हणजे प्रेरणा. नोकरी, व्यवसाय, राजकारण कोणत्याही क्षेत्रात असाल, महाराजांचा आत्मविश्वास शिका. त्यांनी शून्यातून स्वराज्य उभारलं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका. योग्य नेतृत्व घडवा, स्वाभिमान जपा, देशप्रेम ठेवा. शिवजयंती म्हणजे फक्त सण नाही, ही आहे एक विचार. महाराजांनी दिलेलं स्वराज्याचं स्वप्न आजही जिवंत आहे. आपण जर त्यांच्या आदर्शांवर चाललो तर प्रत्येक घरात एक शिवाजी जन्म घेईल. जग बदलण्यासाठी तलवार नको, धैर्य आणि प्रामाणिकपणा पुरेसा आहे. हे शिकवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.